अर्थ खात्याचा विरोध डावलून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मंजुरी सूत्रांची माहिती। निवडणूक संपल्यावर योजना बंद होईल, राऊतांची टीका। तर सावत्र भावांपासून सावध रहा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। आर्थिक गुन्हे शाखेच्या शिफारशीवर आक्षेप घेत निषेध याचिका दाखल। अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर टाळा, हिंदू धर्म परंपरा बदलण्याची गरज। राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नवा वाद, सुधीर मुनगंटीवारांकडून समर्थन तर भाजप आध्यात्मिक आघाडीचा कडाडून विरोध। पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्डचा पत्ता वेगवेगळा। वायसीएम मधील डॉक्टरांना दिलेल्या क्लीन चिटवर प्रश्नचिन्ह। तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, राज्यपाल बैस यांचे आदेश। शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण। दर्जा न सुधारल्यास आधी 50% पगार कपात, नंतर सेवेतून कमी करणार। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची झी24 तास शिक्षण परिषदेत घोषणा। विद्यार्थ्यांच्या जीवाशी पुन्हा खेळ, मेळघाटातील झेडपीच्या शाळेत मिलेट्समध्ये आढळल्या आळ्या। आषाढी वारीत पंढरपूर विठुरायाच्या खजिन्यात यंदा तब्बल 8,34,00,000 रुपयांचं दान। गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2 कोटींचा वाढ, तर सुमारे 11 लाख भाविकांनी घेतलं दर्शन।